आजची कथा आहे जसे कर्म तसे फळ. सखाराम आणि तुकाराम असे दोन मित्र एका गावात राहत होते. गावात कोणतेही काम उपलब्ध नव्हतं, त्यामुळे आपण दोघांनी शहरात जावं आणि काहीतरी कामधंदा करून पैसे मिळवावे असे त्या दोघांनी ठरवले. त्याप्रमाणे ते दोघे जण एका भल्या पहाटे शहराकडे निघाले. शहरात गेल्यावरती काही दिवस त्यांनी एका घरामध्ये बागकाम केले. अजूनही बरीचशी कामे केली. हळूहळू त्यांच्याकडे पैसे साठले. त्यांनी साठवलेल्या पैशातून एक छोटासा व्यवसाय सुरू केला. सुदैवाने त्यांचा तो व्यवसाय खूप चांगला भरभराटीला आला. त्यांच्या हातामध्ये आता पैसा खेळू लागला होता. बरेच सोने नाणे त्यांनी खरेदी केले. आता सगळं व्यवस्थित झाल्यावरती त्यांनी विचार केला की आपण आपल्या गावी जाऊ आणि सुखाने संसार करू. म्हणून दोघेही गावाकडे जायला निघाले. परंतु वाहतुकीचे कोणतेही साधन नसल्यामुळे त्यांना प्रवास पायीच करावा लागत होता. चालत चालत ते निघाले होते. त्यांच्याकडे आता भरपूर धन दौलत होती. ते सर्व घेऊन प्रवासामध्ये ते निघाले होते. ते एका नदीकाठी आले. जेवून थोडी विश्रांती घ्यावी असं त्यांनी ठरवलं. सखाराम हातपाय धुण्यासाठी नदीवर गेला आणि तुकाराम याने जेवणाचे डबे उघडले. त्याच वेळी तुकारामच्या मनामध्ये दुष्ट विचार आला की सखाराम पाय घसरून नदीमध्ये वाहून गेला तर त्याच्या जवळचे सर्व धन माझे होईल. गावात आपल्या एवढा श्रीमंत कोणीच नसेल. तेवढ्यात सखाराम शांतपणे हातपाय पुसत येतो. तुकारामने ताबडतोब विषारी झाडपाला आणून तो सखारामच्या जेवणात मिसळला. जेवण झाल्यावर सखारामला कसं तरी होऊ लागलं. थोड्याच वेळात तो बेशुद्ध पडला. तुकारामने सखारामला उचललं आणि नदीच्या वाहत्या प्रवाहामध्ये दूरवर वाहून टाकलं. तुकारामने त्याची ही धनाची थैली आपल्या गोठाड्यामध्ये लपवून तो पुढे निघाला. गावात पोहोचताच जोरजोराने हंबरडा फोडून तो रडू लागला. आपला मित्र सखाराम पाय घसरून नदीत पडला आणि तो वाहून गेला असे रडून तो सगळ्यांना सांगू लागला. मला पण मरायचे आहे. मित्राशिवाय मी एकटा जगून काय करू असे खोटे खोटे रडू लागला. त्याचे रडण्याचे नाटक इतके बेमुलाम होते की कोणालाही त्याच्यावरती संशय आला नाही. सर्व काही शांत झाल्यावर तुकारामने मोठे घर बांधले, लग्न केले. गडी माणसं दारात राहू लागली. पुढे तो सावकारी करू लागला. वर्षामागे वर्ष लोटत गेली आणि तुकारामच्या घरी सुंदर बाळ जन्माला आले. एवढ्या मोठ्या संपत्तीचा वारस म्हणून बाळाचं कोड कौतुक होऊ लागले. बाळ 6 महिन्याचे झाल्यावर एकाएकीच आजारी पडले. वैद्य, डॉक्टर, हकीम त्याच्यावरती इलाज करू लागले, पण बाळाचा आजार काही बरा होईना. महागडे उपचार करून देखील त्याची प्रकृती काही सुधारत नव्हती. कमावलेला सारा पैसा बाळाच्या आजारपणातच खर्च झाला, पण आजार मात्र बरं व्हायचं चिन्ह घेत नव्हतं. एका गावात मोठे सिद्ध पुरुष आले होते. ते त्रिकालीन ज्ञानी होते. त्यांच्या आशीर्वादाने बाळाला बरे वाटेल म्हणून तुकाराम बाळाला घेऊन त्यांच्या दर्शनाला गेला. सिद्ध पुरुषाला त्यांनी आपली व्यथा सांगितली. थोडा वेळ ध्यानस्थ होऊन ते म्हणाले, आतापर्यंत मुद्दल वसूल झाली आहे, परंतु व्याज अजून बाकी आहे. ते फिटलं की बाळाला बरे वाटेल. तुकाराम म्हणाला, महाराज मी समजलो नाही. सिद्ध पुरुष म्हणाले, तुकाराम, अरे हा तुझा मुलगा नसून तुझा जिवलग मित्र सखाराम आहे. त्याला कपटाने मारून तू त्याची संपत्ती हडप केली होतीस. ती व्याजासह वसूल करायला तो आला आहे. हे सर्व प्रारब्धाचे भोग आहेत. म्हणूनच मनुष्य आज जे कर्म करेल तेच त्याच्या पुढच्या प्रारब्ध रूपाने येणार आहे. त्यालाच आपल्या कर्माचं फळ असं म्हटलं जातं. चांगल्या कर्माचं फळ हे नेहमी चांगलं असतं. वाईट कर्माचं फळ हे नेहमी वाईट असतं आणि ते फळ आपल्याला काही झालं तरी भोगावंच लागतं. त्यामुळे आपण नेहमी चांगलं कर्म करावं. धन्यवाद.